जी गुंठेवारी आहे, गुंठेवारीशी रिलेटेड एक विषय आहे. आम्ही जस्ट थोडा इन्व्हेस्टमेंट बनवलेली आहे, तुम्हाला शेअर पण करतोय. तर आपल्याकडं पत्रकार बांधवांनी पण विषय मांडला. विशेष आपल्या उत्तर शहरातला उत्तर आणि दक्षिण म्हणजे पण तुम्ही त्या दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे नोटरीवर व्यवहार झालेले आहेत. आणि आपण आता मागे काय केलं की जवळजवळ 50 ते 100 लोकांच्या गुंठेवारीची जी अडकलेली प्रक्रिया जी मोजणी वगैरे सुरू झाली ती सुरू झाली. परंतु नंतर आपण जेव्हा घेतले तेव्हाच लक्षात आलं की बहुसंख्य लोकांचा जो अडचण आहे की त्यांचे व्यवहार नोटरीवर झाले आणि त्यांचं सातबारा नाव आलेलंच नाही. मग आता आम्ही त्यांचे जे JDR आहे त्यांच्याशी पोलीस साहेब त्यांची चर्चा केली. तर त्यात अशी प्रक्रिया आहे की ज्यांचं म्हणजे सातबाऱ्यावर ज्याचं नाव आहे तो आणि आता ज्याला नोटरी वगैरे केली ते दोघं पण रेडी आहे. तर त्याच्या जे काय ज्या काळामध्ये तो नोकरीचा व्यवहार झाला ते घ्यायचं, त्या काळातलं मग ते त्यांच्याकडे अर्ज दाखल करायचा JDR सनीबद्दल त्यांच्या कार्यालयात दाखल करायचं प्रकरण, त्याची कॉपी आमच्याकडे आणून घ्यायची. त्यानंतर त्यावेळेस ते चुकीचे मुद्रांक शुल्क अर्ज चुमुशू असं म्हणतात, चुकीचे मुद्रांक शुल्क अर्ज आणि प्रतिज्ञापत्र त्यांना दाखल करायला लागतं त्यांच्या कार्यालयात. ते कॅल्क्युलेट करतात, ती रक्कम भरली त्यानंतर मग ते त्यांच्या सब रजिस्टरला आदेश देणार आणि मग तो व्यवहार आपल्या ह्याच्यावर आहे म्हणजे त्याला ते रजिस्टर्ड व्यवहार होणार आणि त्यानंतर मग फेरफार होऊन ते सातबाऱ्यावर आले. त्यामुळे किमान आपले जे उर्वरित जे लोक आहेत त्याच्यामध्ये किमान मालक आणि जमीन घेतली ते जे रेडी आहे त्यांचा तरी एक प्रश्न आपल्याला सोडवतो. यासाठी आता आम्ही आज हे करतोय, त्याचे जे काय अर्ज आहेत ते सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकतो. आणि त्यानंतर आमच्या नगरसेवकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक जे असतील तर त्यांना त्याच्यावर अर्ज करून घेऊन म्हणजे ह्यात सुरुवात पहिल्यांदा JDR ऑफिस आहे त्याच्याकडं अर्ज सबमिट केल्यापासून होईल. आणि त्यानंतर मग त्यांनी एकदा मंजुरी दिली त्यानंतर रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट झाले त्याच्या आधारे मग फेरफार झाले की सातबारा आलं की मग परत गुंठेवारीचा अर्ज दाखल करणे, मोजणी करणे. मग बऱ्याचशा लोकांचं जे विषय आणलेले आहे त्यातले आता बऱ्याच वेळा काय काय लोकांनी म्हणजे 2 जणांना निवडले 3 जणांना ते असे कॉम्प्लिकेटेड विषय आहेत. त्यात जे किमान मालक आणि जमीन मालक आणि जमीन विक्री घेतलेला माणूस आहे त्यांचे तरी प्रश्न मार्गी लागले. आणि 2024च्या आधीच आपला जो शासन निर्णय आहे भरपूर आम्ही जेव्हा 2 वेळा काम घेतला तर आम्हाला अपेक्षित प्रतिसाद न मिळायचं कारण नियम की मागे जेव्हा आपण प्रक्रिया केली ना तेव्हा ते रेव्ह्यू पण बोलत होते त्याला पण अधिकार नव्हता. कारण तेव्हा ते शासनाचं ते जे शुल्क गेलेलं शासनानेच आपण त्याचा ते SOP नाही आणि 4/11/2025 याचे SOP काढले 4/11/25 दिले आहे त्याच्यात आपण तुम्ही देतो ना त्यात त्यांनी पॉईंट नंबर 6 आहे सगळ्या हे अजून आपल्याला थोडंफार बघूया की आमचं इन्कम पण वाढीचा रोल आहे. बऱ्याच लोकांना लोन भेटत नाही बँकेचे बरेच म्हणजे काय ना काय आपल्या सेलिब्रेट प्रोग्रेस करतात. पण जिथं एकाच मालकाने 2 ठिकाणी काही अजून यात पण अजून तरी राहतील काही लोक पण किमान जे मालक आणि ज्यांनी जमीन कुठे दिली तिची तरी रेट त्यांचं तरी 50% 25% लोकांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे काय होतं की ह्याला कोणच हात लावायचा कारण आता विशेषतः आपल्या शासनाचं जे स्टॅम्प ड्युटी आहे त्याचं नुकसान पण कव्हर होतं याच्यामध्ये. आणि तुम्हाला जस्ट आपल्या ह्याच्याकडे शेअर करा मार्फत शेअर करा.